नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 7वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात. हा पेपर जो आहे तो दोन विभागामध्ये असणार आहे, एक तोंडी परीक्षा आणि एक लेखी परीक्षा. यामध्ये तोंडी परीक्षा आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. खाली दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आवरासह वाचन करा. फक्त वाचन करण्यासाठी या ठिकाणी 4 गुण आहेत. आणि पुन्हा 4 गुण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, की इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कविता ताला सुरात असा अभिनय सहमन कोणती तुझ्या आवडीची कविता तुला या ठिकाणी म्हणायची आहे. आणि लेखी विभाग या ठिकाणी सुरू होतोय मित्रांनो. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खालील परिच्छेद वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे. आता चौकटी पूर्ण कर त्या परिच्छेदावर आधारित आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या गोष्टी. यामध्ये आपले बोलणे आणि आपला स्वभाव हे आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करत असतात. आवांतर वाचनाचे तुला माहित असलेले कोणते 2 फायदे दिले. आवांतर वाचन म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त कथा गोष्टीची पुस्तक वाचणे. तर त्याचे फायदे असे होतात की आवांतर वाचनाने शब्दसंपत्ती वाढते आणि ज्ञानामध्ये नवीन माहितीची भर पडते. वाचनाची आवड निर्माण होते. खाली चित्राचे निरीक्षण कर व 7 ते 8 वाक्यात वर्णन कर. बघा, हे चित्र पाहिलं की आपल्या लक्षात येतं बैलपोळा सणाचे हे चित्र आहे. मग त्याचं वर्णन तुम्ही तुमच्या भाषेमध्ये करायचे. या ठिकाणी नमुना उत्तर मी तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळं उत्तर सुद्धा याचं तयार करू शकता. बघा, या पद्धतीने आपण या पोळा सणाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. उत्तर आवडल्यास लाईक करा. खालील सूचनेनुसार कृती पूर्ण करा. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही. महिन्यांनी प्रसिद्ध होणारे मासिक. खालील कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. मोती बनूनी सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू परीकुनी. ही कविता आपण वाचन करून उत्तर या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कवितेत कशाचे महत्व सांगितले आहे ते लिही. उत्तर पाण्याचे महत्व कवितेत सांगितले आहे. कवितेत आलेला नाददर्शक शब्द लिही. म्हणजे ज्या शब्दातून आवाज आपल्याला सूचित होतो त्याला नाददर्शक शब्द म्हणतात. श्रेयश. उत्तर सरसर, खणखण. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या 2 जोड्या लिही. यमक म्हणजे शेवटी आवाज सारखा असणारे शब्द, जसे की सरीतुनी आणि कुणी. जिन्याचा जसं पाण्याचा याला म्हणायचं यमक शब्द. कवितेत मोती कोणाकोणास म्हटले आहे, तर कवितेमध्ये मोती पाण्याच्या थेंब आणि शेतातील पीक किंवा धान्य याला म्हटले आहे. मित्रांनो, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस. तुझ्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा होणार आहे. त्यासाठी तुला आजी आजोबांना शाळेत घेऊन जायचे आहे. या प्रसंगी तुझ्या व आजी आजोबा मध्ये होणारा संवाद लिही. आपण एक नमुना संवाद या ठिकाणी लिहायचा आहे. तुमच्या काल्पनिक तुमच्या पद्धतीने तुम्ही हा संवाद लेखन करू शकता. तर मी या ठिकाणी छोटासा संवाद तुम्हाला नमुन्यासाठी या ठिकाणी लिहून दिलेला आहे. त्यापेक्षा वेगळा संवाद सुद्धा तुम्ही लिहू शकता. तुझी आजी आजोबा काय म्हणतील आणि तू काय म्हणतील या पद्धतीने. हा संवाद तुम्हाला आवडल्यास लाईक करा. भव्य कलादर्शन. खाली जाहिरातीचे वाचन करावं त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. जाहिरातीचा विषय लिही. जर जाहिरातीचा विषय आहे भव्य कला प्रदर्शन आणि कला प्रदर्शनाचा कालावधी एकूण किती तास आहे ते योग्य पर्यायास गोल कर. तर उत्तर आहे एकूण 8 तास. जाहिरातीमध्ये तुला जाणवणारी त्रुटी लिही. तर उत्तर आहे संपर्कासाठी पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला नाही, तो आवश्यक आहे. कला प्रदर्शनातून कोणता उद्देश साध्य होणार आहे, योग्य पर्यायास गोल कर. तर उत्तर आहे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होणार आहे. सूचनेनुसार कृती करून लिही. खालील परिच्छेदात रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार निवडून त्यात योग्य तो बदल करून लिही. गुण्यागोविंदाने नांदणे, अचंबित होणे आणि अधीर होणे यांचा आपल्याला अर्थ माहित असेल तर आपण याचा उपयोग करू शकतो. गुण्यागोविंदाने
नांदणे म्हणजे आनंदात राहणे, अचंबित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे, आदिर होणे म्हणजे उत्साही होणे. मेघना नयनासोबत प्रथमच गावात गेली होती. तिच्या भल्या मोठ्या कुटुंबाला एकत्र गुण्या गोविंदाने नांदताना, असं याच्यामध्ये थोडा बदल होणार. नांदरेचं नांदताना करावं लागणार. पाहून तिला अतिशय आनंद झाला. दोघी शिवारात फेरफटका मारायला गेल्या. विहिरीजवळ बाभळीच्या फांदीला झुलणाऱ्या सुगरणीच्या खोप्याची वीण पाहून मेघना अचंबित झाली. असं अचंबित होणे असं लिहिलं तर मार्क मिळणार नाही. अचंबित झाली. योग्य तो बदल करून लिहायचा असतो त्याला आपल्याला वाक्यात वापरताना. योग्य पर्यायाला गोल करा. सालीला झुळूक व्हावेसे वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवड व योग्य पर्यायाला गोल कर. झुळूक म्हणजे काय? तर वाऱ्याची मंद लहर, त्याला आपण झुळूक म्हणतो. समीरची मराठी लिहिण्याची हातोटी सर्वांना मोहून टाकणारी आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिह. हातोटी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची लेखन शैली, स्टाईल म्हणतो आपण त्याला मला इंग्लिशमध्ये. खालील सूचनेनुसार कृती कर व लिह. पुढील आकृतीत एक मन ओळख ओली. बघा याच्यातून एक दोन शब्द जो तुम्हाला नेहमीचा ओळखीचा आहे तो बघायचा आणि मग त्या शब्दाची मन आठवण्याचा प्रयत्न करायचा. बघा त्या ठिकाणी प ळ स आहे की नाही, पळसाला एक शब्द कळाला, पुढचं आपल्याला आठवून जातो. बघा पाने तीन म्हणजे मन आहे, पळसाला पाने तीन. योग्य विरामचिन्ह वापर वाक्य पुन्हा लिह. श्रीरंगला कलाप्रेमी म्हणाला, इथपर्यंत बरोबर आहे. मग तिथून पुढे म्हणाला तोंडचे शब्द आपण अवतरण चिन्हात घेतो, म्हणून मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे. पूर्णविराम आणि अवतरण चिन्ह बंद. खाली उत्तरा वाचव, त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिह. आपल्या आयुष्यातील कालांतराने नष्ट होणारी कोणती बाब उतार्यात वर्णन केली आहे ते लिह. तर याचं उत्तर आहे बाह्य सौंदर्य कालांतराने नष्ट होतं. माणसाची खरी शोभा असणारे घटक तर विचार आणि सत्कृती म्हणजे चांगले कर्म. आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे ते उतार्याच्या आधारे 3 ते 4 वाक्यात लिह. तर अशा पद्धतीने मी माझं मत लिहिलेलं, तुमचं मत वेगळं असू शकतं. बाह्य सौंदर्य हे काही काळापुरते असते. विचारांची चांगल्या कृतीची सुंदरता ही कायम स्वरूपी असते. उतार्यास समर्पक शीर्षक दे. तर उत्तर आहे सत्कृती म्हणजे चांगलं कर्म. मुलाखतीद्वारे दुकानदाराची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर. म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानावर गेलात आणि दुकानदाराची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते प्रश्न त्याला विचारावे लागतील. तर या पद्धतीने नमुना 5 प्रश्न मी या ठिकाणी देत आहे. तुम्हाला ते आवडल्यास व्हिडिओला लाईक करा किंवा तुम्ही तुमच्या मनाचे 5 प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये लिहू शकता. बघा, आपण हे दुकान कधी सुरू केले? दुसरा प्रश्न, आपण याच व्यवसायाची निवड का केली? तिसरा, आपल्या दुकानात दिवसभरात कोणत्या वस्तूंची मागणी सर्वाधिक असते? चौथा, व्यवसायातील चढ उतार हाताळताना आपण कोणती खबरदारी घेता? आणि 5वा, नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? अशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार करू शकतो. बघा, खालील सूचना वाच व कृती कर. खालील सूचना वाच व कृती कर. पुढील वाक्याचे वाक्य प्रकारानुसार वर्गीकरण कर. आज्ञार्थी वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. तर या ठिकाणी जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा मी गावाला जाईल. मुलांना जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. आज्ञार्थी वाक्य. सर्वांनी हातात झाडू घेतले आणि बघता बघता परिसर स्वच्छ केला. या ठिकाणी संयुक्त वाक्य आणि पहिलं मिश्र वाक्य असे त्यांचं वर्गीकरण करू. बघा, आज्ञार्थी वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. खालील शब्दांचे अव्ययीय प्रकारानुसार वर्गीकरण करा. अरेच्या आणि हे 2 अवयव आहे. अरेच्या सर्वांना माहिती आहे, केवळ प्रयोगी अवयव आणि उभयान्वयी अवयव. खाली दिलेल्या अचूक शब्दाच्या पर्यायाला गोल कर. आता याच्यामध्ये अचूक शब्द कोणता आहे? तर नंबर 3चा शब्द आहे आशीर्वाद, हा अचूक शब्द आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू. बाय.